लातूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। स्वामी कुटुंबातील 2 चुलत भाऊ रविवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घरातून बेपत्ता झाले होते। काही तासांनी 6 वर्षीय देवांशचा मृतदेह सापडला, तर 11 वर्षीय साईचरण हा अद्याप बेपत्ता। ही घटना चाकूर तालुक्यातील आहे। या घटनेनं खळबळ उडाली आहे। पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत। देवांशी मंगेश स्वामी आणि साईचरण दिनेश स्वामी असे बेपत्ता झालेले अल्पवयीन मुलांची नावे आहेत। हे दोघे सकाळी 7च्या सुमारास बेपत्ता झाले होते। कुटुंबियांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला, मात्र ते कुठेच सापडले नाही। कुटुंबियांनी तातडीने चाकूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। गावात आणि परिसरात पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली। त्याच दरम्यान काही तासांनी 6 वर्षीय देवांचा मृतदेह सापडून आला। त्याचा मृतदेह घरापासून अवघ्या 60 फुटांच्या अंतरावर आढळून आलाय। ही माहिती मिळताच कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला। अद्याप 11 वर्षीय साईचरण हा बेपत्ता आहे। याचा देखील शोध पोलीस करत आहेत। ही मुले नेमकी कशामुळे बेपत्ता झाली, देवांशची हत्या का करण्यात आली, साईचरण कुठे आहे, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे पोलीस शोधत आहेत। पोलीस तपासानंतरच या घटनेमागील नेमकं कारण स्पष्ट होणार आहे। मृतदेह चाकूर येथील ग्रामीण रुग्णालयात तपासणीसाठी पाठवण्यात आलाय। शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर हत्या कशी करण्यात आली हे स्पष्ट होईल। घटनेची माहिती पसरताच नातेवाईक आणि गावकऱ्यांनी रुग्णालयासमोर मोठी गर्दी केली होती।